मंडळी नमस्कार. आज विजयनगरमध्ये आपण आलेलो आहे. तर मला वाटतं तुमच्या गळ्यात आता ही सगळा धनुष्यबाण आहे. हो 100%. हां, तर म्हणजे आता कसं आहे, इलेक्शन चालू आहे 2024चं. हां, बरोबर. आपल्या महाराष्ट्रात पुऱ्या 2024चं लोकसभा आपलं विधानसभेचं मतदान 20 तारखेला होणार आहे. हां, तरी मला वाटतं तुम्ही त्याबद्दल तुमचं एक विचार मांडावं. आता मी विजयनगरातला एक युवा नेता आहे. हां, आता नेता मग आपल्याला काय पुढे पण राजकारण करायचं नाही. हं, पण विषय काय आहे, युवा टेम्पो योजनेचे महासम्राट अनिल भाऊ, स्वर्गवासी अनिल भाऊ, हां, त्यांनी आमच्या गावाला पाणी आलंय थोडक्यात. हं. पायपाय वगैरे टाकले, चांगलं आमच्या गावात चांगलं चाललंय. बर, विषय काय होतो, पर ज्या वेळेला 2014ला हं, ज्या वेळेला अनिल भाऊ उभा राहिले हं, त्या वेळेला तुम्हाला सांगतो आम्ही काही जे दुकानगट होता, म्हणजे गलाई व्यवसायाचा काही दुकानदाराचा हा, काही हा, व्यवसाय, बर, बर. आपण दुकानदार आम्ही होतो. हां, त्यांनी इथं भाऊचं नाव सुद्धा नव्हते हां, हां, 2014ला. हां. 2014ला आम्ही आमची बारकी बारकी पोरं घेऊन, आमचे काही जवळचे मित्र घेऊन कार्यकर्ते आम्ही ती कार्यक्रम घेऊन तेव्हा 2014ला अनिल भाऊला 700 पैकी 135 मतदान पडलं होतं. तरी भाऊ निवडून आले ते. आणि भाऊ निवडून यायच्या अगोदर त्या फकड्यानं तुम्हाला सांगतो आदल्या दिवशी मी बोर्ड लावला होता भाऊचा निवडून आले म्हणून. तुमचं नाव जरा सांगा की. माझं नाव विशाल कनशे पाटील. हं. माझे वडील स्वर्गीयवासी आर राबांचे कनिष्ठ मित्र होते. आता आर राबाचं काम ते कायम करतो. 2014 पासून त्यांनी काम केलं. हं. 2014 नंतर जसे आर राबांचं स्वर्गवास झालं हं. तेव्हापासून आम्हाला तालुक्याला बापाचं काम मिळालं नाही. बर, तेव्हापासून आमच्या बापाने राजकारण सोडून दिलं. हं. नंतर आम्हाला असं वाटायला की आपल्याला राजकारण करायचं नाही, पण आपल्या ह्या विकास. विकास गावाचा विकास करण्यासाठी कोणता नेता पाहिजे. हं. मग आमच्या नेतृत्वाखाली एक सवाय जेड आता भरपूर नेते आले. पण प्रत्येकानं आता काय जण राष्ट्रवादीत, काय जण कुठं काय फुगा फेका 2014 झाला. 19ला मात्र हं. आमच्या अनिल भाऊला आम्ही सपोर्ट केला. 2019ला 260 मत अनिल भाऊला पडले. पण आता 2024ला हां, ही 2019ला 2000 आणि 19ला 2014 आणि 2019ला हे अनिल भाऊचा आमचा टप्पा वैयक्तिक विशाल पाटलाच्या जे काय त्यांचा हे आहे त्यांचा टप्पा 200-250 मतदानाचा आहे. आता आमच्या सरकारमध्ये आता विक्रमणाने नवे आमचे सरपंच तिने प्रवेश केलेला आहे. विजयनगर सरपंच प्रवेश केलेला आहे. हं. आतापत्रचा जो आहे टप्पा मांडायचा म्हणजे म्हणून काही एक इलेक्शनची मतभेद आपण म्हणतो ना, हं. आतापत्र 250 मतं ही फिक्स आहेत अनिल भाऊची. हं. ह्यात काही दुमता नाही. ही काळ्या दगडावली पांढरी रेष आहे. पण आता आम्हाला म्हणजे ह्या गावच्या तुमचा गट वेगळा आहे का? हो, आमचा गट वेगळा आहे. हां, 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 हां. विशाल पाटलाचा गट वेगळा आहे. विक्रम पवारांचा गट वेगळा आहे. ते विक्रम पवारांचा गट कसा आहे, आळ्यात तळ्यात मळ्यात. तसं आमचा तळ्यात मळ्यात नाही. आम्ही 2014 पासून एकनिष्ठ आहोत. हां. आणि इथून पुढे आमची परीक्षा नाही या विजयनगर गावात. इथून पुढे विक्रम पवारांची परीक्षा आहे. आता 250 मतदान तर आमचं आहे. हं. ह्याच्यावर विक्रम पवार किती मतदान निवडून आणतात, आमच्या गावात किती भारी मताने स्वतःला लीड देतात, विक्रम पवारने सांगावं. आम्ही सांगणार नाही. पण विषय राजकारणाचा ठरावा नाही, एक मिनिट. तुम्ही आता सुहास भाईला जे सपोर्ट करताय, हा म्हणजे कुठल्या कारणानं करताय? कुठल्या कारणाला करतो म्हणजे युवा नेतृत्व आहे. आणि पाणी योजना आहे का, स्वर्गीयवासी अनिल भाऊ बाबर यांच्या तुम्हाला सांगतो यांचा भरपूर उपकार आहेत. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे ज्या वेळेला अनिल भाऊ इथं 2014 आले, हं. मी सुहासबाईला एकटा असा माणूस भेटायला गेलतो. त्यावेळेला सुहासबाई म्हणले असं तुम्हाला काय पाहिजे गावात. मला तेव्हा एवढं कळत नव्हतं. मी तेव्हा म्हणलं की बाबा जिमचं साहित्य पाहिजे मला. 2014ला त्यांनी जिमचं साहित्य 10 मिनिटात चेक सही केलं. काय चेक सेवा जड. आणि आमच्या गणपतीला ते आले म्हणले शेठ हं. आता कसं आहे, काय गोष्टी अशा म्हणजे आहेत तुमच्या मागे सगळी गलाई बांधव जे आहेत हो. विजयनगरची ती ऐका, तुम्हाला मडकवाडी, नरसिंहवाडी, किंदवाडी, तोंडवाडी हे पारबिरे सगळे म्हणजे 12 वाड्यातली. हा, तुम्हाला एक सांगतो आता सुहास भाईचा प्रचार चालू आहे. पण मी स्वतः माझं दुकान बायकोच्या जीवा सोडून ऐका. पण आमची बायको म्हणते काय माहिती का, तुम्ही जावा प्रचार करा. कारण सुहास भाई जर आला तर आपल्या ह्या डोंगर भागात पाणी येईल. आणि डोंगर भागात पाणी जर आलं तर ह्या सगळ्यासनी जी माझी कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी उपाशी मारायची गरज येणार नाही. म्हणजे तुमचा गला व्यवसाय भरोसा नाही, पाण्यावर भरोसा आहे. 100%. अहो, गला व्यवसाय काय आता काय झालंय, मोठे मोठे फॅक्टरी झाल्या त्यामुळे गला व्यवसाय संपलेला आहे. लक्षात आलं का. आता ज्याच्याकडे मनी आहे, मनी भाई आपण म्हणतो ना, त्याच्याकडे गणी आहे. लक्षात म्हणजे कुठेतरी पोट भरलं पाहिजे पोट आपलं. भरलं पाहिजे. त्या दृष्टीनं तुम्ही बायाला 100%. आणि तुम्हाला सांगतो ह्या आटपाडी खानापूर मतदारसंघात एकच असा नेता आहे सुहासभाई बाबर. तेव्हा सगळ्यांची गरज पूर्ण करू शकतो. यासाठी आम्ही दुकानं बंद ठेवून काय एक्सवायझेड नाही पण कसं आहे, विरोधक म्हणतात की बाबा आम्ही कॉलेज काढलेत,
कारखान काढले. आता विरोधकाचा विषय नाही, तुम्हाला सांगतो आमच्या भावाने विरोधकाच्या एका बँकेत 2 लाखाचं कर्ज काढलं. त्या 2 लाखाचं कर्ज मी 2,70,000 फेडलं होतं. बर ही आपली मांजरची संस्था आहे हा. वैभवदादाची. हा तरी अजून मी काल स्टेटमेंट मागवलं तर 3 लाख रुपये कर्ज बाकी आहे. ही लुटालुटीची काम आहेत तुम्ही- आणि ही धमक्या देत आहे का तुम्हाला सांगतो, ही धमक्या देतात. आमचा माझा सख्खा भाऊ माझ्या शब्दावर जात नाही, हा. पण ही धमक्या देत घे भावाला सांग विरोधात राजकारण करू नको, नाही तर तुम्हाला मी तुमची जमीन कब्जा करेन. आणि ह्यांच्या बापाचं राज्य आहे का? अरे 3 एकर तुझं 3 लाख म्हणावं आम्ही, असं सुहास भयाला ना प्रचारासाठी असं ना असं फुकतो म्हणावं. अरे विषय काय आहे, पण तुला सोडणार नाही. सुहास भैया 20 तारखेला एवढ्या 21-23 तारखेला एवढ्या मतांनी निवडून येणार आहेत ना की कोणी काही बोलू शकत नाही. अहो पण तिकडं पण राजेंद्र अण्णा देशमुख आटपाडीतनं उभा आहेत. हो का, राजेंद्र अण्णाला फक्त सुहास भाईची मतं खाण्यासाठी ह्या जयंत पाटलांना उभा केलेला आहे. तरी सुहास भाईला पडत नाही. सुहास भाईला काय होत नाही. सुहास भाई जर 60,000 मतांनी निवडून येणार होते तर 40 नेतील. पण ह्यांना सगळं आम्ही इसका दाऊ कळलं का. तुम्ही घराघरात भांड लावली, भावात भांड लावली आणि गावठी पडर जी आहेत ना, मी आता आमच्या गावच्या सरपंचाला ऐलान करतोय, आमचं मतदान पहिलं 250 आहे. तू आमचा नेता पण आहेस का एक समाज आमचा नाहीस, पर तू पार्टीच असतील, तू आमच्या पक्षात आलायस. म्हणजे तुमचा गट वेगळा आहे का इथं? हो, विशाल पाटलाचा गट वेगळा, इकरम पवारचा गट वेगळा आहे का, लक्षात हा. घ्या. मला फक्त एवढंच सांगायचं आहे तुम्हाला, इकरम पवारांनी साबित करून द्यावं तू खरा गावचा सरपंच असतील ना, तर ह्या टायमाला विजयनगरचं 90% मतदान फक्त सुहास बाबराला पडावं. ही फक्त माझी विशाल पाटलाकडून एकही इच्छा आहे. बाकी काय मग आम्हाला काय सांगायची गरज नाही. सुहास भाईला तुम्ही जाऊन विचारू शकता, किंवा आता अनिल भाऊ आहेत नाहीत, तुम्हाला सांगितलं असतं आपली ओळख काय पहिचान काय विषय ती आहे त्याचा पण येत नाही. फक्त की काय गोष्टी अशा असतात की मी सांगून तुम्हाला एक सांगतो की 20 तारखेला सुहास भैयाच्या धनुष्यबाणाचं बटन दाबून भैयाला प्रचंड मताने विजय करा, एवढंच आमची इच्छा आहे. ही पुरा विकास, ही पुरा गाव जे आहेत, ही दिसता मागं ऊस दिसतो ना, आता सध्या मी बेनापूरमध्ये आहे, ही बेनापूर मधला ऊस दिसतोय. तसंच आमच्या विजयनगरला सुद्धा असं पाणी जावावं ही आमची इच्छा आहे. आम्हाला विरोधकाचे भरपूर फोन येतात, धमक्या येतात, तुम्ही असं करता. नव्हते आता पायपा बिपा पडायला लागले ते अहो, काय कुठलं झालं काहीतरी या? तुमच्याकडे बी बायपास चार पाण्याचं ऐका ते- की, ऐका आमच्या गावचे सरपंच आहेत, उपसरपंच. आता सरपंच आमच्या गावाला नाहीच तसं नियमानं, हा. उपसरपंच आहे आमच्या गावाला, ती म्हणालाच आहे. तिने 4 पाईप आणल्या. ती असं गावचा विकास होणे महत्वाचा आहे. आम्हाला काय पूजनाला बोलवलं नाही बोलवलं आम्हाला काय फरक पडत नाही, तर गावचा विकास होणे खास महत्वाचं आहे. ह्यासाठी महत्वाचं आहे की विषय काय असतो माहिती आहे का, प्रत्येकाचं राजकारण वेगळं आलं, आमची धोरणा वेगळी, त्यांची धोरणा वेगळी. पण तुम्हाला सांगतो की ह्या गावाचा कल्याण व्हावं, विकास व्हावं, आणि तो माणूस एकच करू शकतोय, मान्य माझं मित्र आणि स्वर्गीय अनिल भाऊ बाबांचे जे चिरंजीव सुहास भैया बाबर. आम्हाला एवढंच सगळ्या कलाई बांधवांतर्फे मी त्यासनी विनंती करतो की त्यांनी फक्त एवढंच करावं की तुम्ही जेव्हा 23 तारखेला गोलाला घ्यायचा, त्यानंतर ह्या 12 वाड्या ज्या आहेत तुमच्या मतदारसंघात, जे वाड्यात आहेत, एखादी वाडी ना आली त्या गावासुद्धा तुम्ही विकास करावा, ही आमची इच्छा आहे. जय हिंद, जय धर्म. धन्यवाद.